कशाला, मी भारत माझा देश आहे, सारे भारतीय, मी पण शिकली सोन्या, भारताला इकडे घेते. तर मला एवढंच म्हणायचं की लव्ह फर्स्ट युअरसेल्फ. जो व्यक्ती स्वतःवरती प्रेम करू शकतो, मी जर स्वतःवरती प्रेम करायला लागली तर मी तुला त्रास नाही देणार. तू जर स्वतःच्या लैंगिकतेवर जर हे करू शकते, स्वतःवरती प्रेम करू शकते, तर मुग्ध तुला त्रास नाही होणार दुसऱ्याला एक्सेप्ट करायला. ही एकच प्रामाणिक गोष्ट आहे, प्रांजळ गोष्ट आहे. मी तर आत्ता मोठी आहे म्हणून मी बोलू शकते. दोज हू आर इंटरसेक्स बेबीज, बॉर्न इंटरसेक्स बेबीज, पॅरेंट्स त्यांना सोडून जातात आमच्याकडे, मागे पलटूनही पाहत नाही, त्यांचं काय दोष आहे? शाळेमध्ये आपण पुल्लिंगी, स्त्रीलिंगी, नपुंसकलिंगी शिकलो, प्रथमा, द्वितीया, तृतीया. वाय कांट यू एक्सप्लेन व्हॉट इज द मिनिंग ऑफ तृतीया? शिक्षण शाळेमध्ये, अभ्यासक्रमामध्ये जेंडर असलं पाहिजे, शाळा ह्याच्यामध्ये असलं पाहिजे. तू तुझ्या वर्गात कधी एखादा तृतीयपंथी होता का? तुझ्या फॅमिलीमध्ये एखादा कोणी तृतीयपंथी आहे का? नाही. पण तू कधीतरी रस्त्यावर बघितलं असेल ना, तर तू प्रश्न विचारला, तू घाबरली होतीस, तुझ्या आईच्या मागे लपली होतीस आम्हाला बघू? नाही, घाबरले नव्हते, पण एक कुतूहल निर्माण होतं, हे का असं की हा रोजचाच फॅन्सी ड्रेस का चाललाय रस्त्यावरती. हो. म्हणजे मी शाळेतून यायची ना, गणपत पाटीलचं तेव्हा शनिवारी मराठी पिक्चर आणि रविवारी हिंदी फिल्म लागायचे, तेव्हा माझ्या भवानी पेठेतली मुलं माझ्याकडे असे बघायची गणपत पाटील आलं की. त्यामुळे अनाहूतपणे किंवा ऑटोमॅटिकली दे डिसाइडेड व्हॉट इज माय फ्युचर. सो वी शुड हॅव टू स्टॉप दिस. आय कुड बी अ गुड टीचर, आय कुड बी अ गुड डॉक्टर. मला ऑपॉर्च्युनिटी द्या ना. आज मला तू जसं मगाशी म्हणाली हिची ओळख करून, मी कोण आहे? मी आई आहे. आज माझ्या बॅग उघडणारी लहान लहान मुलांची मी आई आहे. माझ्या 2-2, 3-3 वर्षाच्या आमच्या संस्थेतल्या प्रत्येक मुलाची आई आहे मी. आणि मी काय म्हणते, मदरहुड इज अ बिहेवियर टू लव्ह समवन, टू केअर समवन, दॅट इज अ मदरहुड. आई होण्यासाठी तुम्हाला बाई असण्याची गरज नाही, गर्भाशय असण्याची त्याहूनही गरज नाही. तुम्ही फक्त निस्वार्थीपणे एखाद्यावर प्रेम करू शकलात. आपल्याकडे विठ्ठलाला सुद्धा आई म्हटलं जातं ना, तसं मदरहुड आहे. आणि आज माझी जगात ओळख आई म्हणून आहे. पण मला कधी कधी ते वाटतं की माझी जगात आई ओळख आहे म्हणजे ते जसं आहे ना, की आपण कधी स्क्रोल करताना बघतो चिंपॅन्झी वाघाच्या पिल्लाला दूध पाजतं, बघितलं असेल ना, तसं मला वाटतं माझ्याकडे बघून मुग्धा. माझ्या गुरुंनी सुद्धा मी चेला म्हणून त्यांच्याकडे गेले तर मला मुलीसारखंच सांभाळलं. आमचं पण समाजामध्ये माझे गुरु आहेत, माझी नानी गुरु आहे, माझे चेले आहेत, वी आर द फॅमिली. मला तुला तेच विचारायचं होतं की तुझ्या समाजामध्ये कुटुंब व्यवस्था कशी असते? म्हणजे तुमच्याकडे तू म्हणालीस तसं तुम्ही घरात एकत्र अनेक जण राहता, पण मग तुमच्याकडे त्यामध्ये हक्कांवरनं भांडणं, कुठेतरी तुमची सुद्धा प्रॉपर्टी असेल तिच्यावरनं मालकी हक्क वगैरे हे वाद होतात? मधाचं पोळं पाहिलंस, राणी माशी, तशी आमच्यात पण हेड ऑफ द फॅमिली असते. आमचे गुरु आमच्या घराचे सगळे हे असतात. पण आमच्याकडे एक आहे की आमच्याकडे वृद्धाश्रम नसतं. गुरु म्हातार झाला की चेले सांभाळणार. आमच्याकडे तुमच्यासारखं चौरस कुटुंब नाही, आई वडील. आमच्याकडे सगळ्या जाती धर्मातली लोक आमच्याकडे असतात. म्हणजे आमच्याकडे जातीभेदी नसतात. मुस्लिम, हिंदू, ख्रिश्चन, दलित हा प्रकार नाहीये. हिजडा आहे, इजडा भाई आहे. माय गुरु इज तमिलियन. माझी एक चेला मुस्लिम आहे, माझी एक चेला ब्राह्मण आहे, माझी एक चेला गुजराती आहे. मग एकीचं कोकणी वडे आणि मटण होतं तर एकीकडे दाल खिचडी पण होते आमच्याकडे. मग तिची भांडी वेगळी आहेत. त्यामुळे वी आर ट्रू इंडियन्स. आमच्याकडे ते नसतं. आणि प्रॉपर्टी राईट्स आमच्याकडे गुरुनंतर चेल्याला मिळतं. पण मग आमच्याकडे असं म्हटलं जातं की गुरुनी जर 4 आणे ठेवले तर दुसऱ्या चेल्यानी ते 8 आणे केले पाहिजे. आणि की आमचे रूट्स आम्ही आई वडिलांमध्ये जात नाही ना परत. मग चालणार कसं? समाज आहे आणि आमच्याकडे खूप स्ट्रिक्टली, म्हणजे स्वेटर जसं म्हणतात तसे आमचे रूल्स आहेत आमच्या समाजामध्ये, ते आम्ही ब्रेक नाही करत. तुमची बँकेत अकाउंट्स वगैरे सगळी, हो, म्हणजे तुला तुझे ऍसेट्स तुला वेगळे ठेवता येतात इतरांपासून? एक असतं की घर म्हटलं की प्रत्येकाला एक शेअरिंग द्यायला लागतं, लाईक युअर फॅमिली, की जेवणाचे पैसे वगैरे. बट वी हॅव, आम्हाला प्रॉपर्टी राईट्स नसतं तरी आम्ही मग सोने जास्त बनवतो. तुझं बघितलं तर बँकेत पूर्वी नसायचे, हल्ली तर बँकेने सगळं केलेलं आहे. पण मग पूर्वी आमचे ट्रान्सजेंडर्स गोल्ड्स मध्ये इन्व्हेस्ट करायचे की बुरा वक्त आहे का तुम्ही सोना बेच का, म्हणून ते गोल्ड जास्त असायचं. आता सोन्याचा भाव आता नाही करू शकत, त्यामुळे आता आम्ही बँकेमध्ये आहे. आणि गुरु वारल्यानंतर आमच्याकडे चेल्याला घर देतं. मी वारल्यानंतर माझ्या चेल्याला.
असं आमच्याकडे ती हायरार्की आहे. पण त्याच्यासाठी पण ते निकष खूप म्हणजे सून आता 4 सुना असतील तर कोणाला सासू देते? ते गंठन पण लाडक्या सुनेला. तसंच माणूस आहे ना ग, समाजशील प्राणी आहे. मैं इसने मुझे देखा, ये चेले ने मेरे को देखा, मी म्हातारी पडल्या मला झेंडू बामच कोणी लावला, आणि त्या बाबतीत मी थोडीशी असल्यामुळे मला थोडं हे दिलेलं आहे, मुभा दिलेली की बाबा हिच्याकडून अपेक्षा करू नका. पण अदरवाईज आम्ही सगळे एकत्र राहतो. आणि आता तू पालघरला तुझ्या या मुलींबरोबर राहतेस. मला एक असं तुला विचारावं असं वाटतं गौरी, की तू स्वतःला त्यांची आई म्हणवतेस, कारण तुला तू बाईसारखं आयुष्य जगावंस असं वाटत होतं. तुला त्यांचा बाप नाही का व्हावं असं वाटलं? म्हणजे आपण असं कुठे म्हणतो का की आपण आई मुलाचं नातं जास्त पवित्र मानतो आहोत बाप मुलाच्या नात्यापेक्षा? तुझ्या चॅनलवरती का मी कोणाचं तरी परवा इंटरव्ह्यू ऐकलं की चिन्मयी देशपांडे, चिन्मयी सुर्वे, चिन्मयी सुमित ना, चिन्मयी, तिचं एक भाषण ऐकलं. तर तिची जेव्हा डिलिव्हरी झाली तर तिच्या बाईने तिला सांगितलं की मुलाला घट्ट कर म्हणजे तुला पाना फुटेल. तो पाना फक्त आईलाच फुटतो. माझ्या वडिलांचं तू पत्र वाचलं एक बाप म्हणून काय, पण माझ्या बाबतीत मला आईच व्हावं असं वाटत होतं. कारण की माझी खूप म्हणजे मी तुला सांगते मुग्धा, मी आजही झोपताना माझे खाली मी पलंगावरती झोपत नाही, बिकॉज मी शंकराचार्यांची शिष्य आहे. तर मी गादीवरती म्हणजे खाली झोपते, माझ्या बाजूला इकडे तिकडे आणि माझा कुत्रा पायाजवळ अशा म्हणजे मी झोपते. पण मी माझी आई वारायच्या आदल्या रात्रीपर्यंत मी आईच्या पुढ्यातच झोपायची. त्यामुळे कोणी नसतं तर मला उशी घट्ट धरून झोपायची सवय. आणि मला असं वाटतं की मी बापांना ब्लेम देत नाही, नाहीतर मी आईचंच नाव लावलं असतं. पण मला असं वाटतं की आईमध्ये जे ना ते दुसऱ्या कुठल्या नात्यामध्ये नसतं. तुला असं वाटतं? मला खूप वाटतं का, मी ते पण सांगते तुला. एखादं माझं बाळ जेवत नसलं ना तर मी आमच्याकडे बाउलमध्ये वरण भात साजूक तूप टाकायचं आणि त्याला भरवायचं, सोन्या मोन्या कावळा मंगळा करून भरवते. आणि जेव्हा मी तो हात धुते ना तेव्हा मला तृप्तीचा आनंद येतो. दॅट इज वॉट. पडल्यावर आपण आई म्हणतो, बाप तितकाच महत्वाचा असेल. मी बापाला कधीच हे करत नाही, आणखी बाप नसेल तर काय, पण मला आई व्हावं असं वाटत होतं. आणि माझी सगळी मुलं कुठली मागातली साडी असू दे, ड्रायक्लिंग म्हणतो आपके साडी को हमेशा दाल सांबार रसम चटणी लगी रहती है. दॅट इज माय सर्टिफिकेट्स ना, विच माय ऑल बेबीज गिव्ह मी. तुला असं वाटतं गौरी तुझी आई असती तर कदाचित ही परिस्थिती नसती, किंवा